जय येडामाय. नमस्कार मित्रांनो, मी येडामाय भक्त गणेश आणि तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. खास चैत्र पौर्णिमा 2025. करू नका या चुका. आणि अशा चुका आपल्याकडून होतात. त्याच्यामुळं हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि अशा चुका आपल्याकडून होता कामी नाही, कारण की याचा त्रास आपल्याला नाही तर आपल्या येडामायला होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्ही येडेश्वरीच्या यात्रेमध्ये गेला असताना तुम्हाला माहीत असेल, या येडेश्वरीच्या यात्रेमध्ये किती भक्त येतात. मागल्या वेळेस या आईच्या यात्रेमध्ये 15 लाख लोक आले होते. या आईच्या दरबारामध्ये खूप प्रमाणामध्ये गर्दी झाली होती आणि याच भक्तांकडून काही चुका होतात. पहिली चुकी म्हणजे आईसाहेबांच्या दरबारासमोर नारळ फोडू नका. मित्रांनो, माझं म्हणणं असं नाही की तुम्ही नारळ फोडूच नका. ती योग्य जागा पाहून तेथे नारळ फोडा, जेणेकरून आपण नारळ फोडतो आणि त्या नारळाचे टलपरे त्या भक्तांच्या पायामध्ये शिरणार नाहीत. याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. आणि मित्रांनो, तिसरी चुकी म्हणजे आईसाहेबांच्या पायऱ्यांना जास्त प्रमाणामध्ये हळद लावू नका. मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल, या येडेश्वरीच्या यात्रेमध्ये लाखो भक्त येतात आणि त्या सर्व लेकरांना थोडी थोडी हळद जरी लावली तरी तिथं किती प्रमाणामध्ये हळद होईल व त्याच्यावरून घसरून येडामायची लेकरं पडतील व त्याचा त्रास आपल्याला नाही तर आपल्या येडेश्वरी आईसाहेबांना होईल. याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. ती येडामाय गरिबांची आई आहे आणि ती येडामाय तिच्या लेकरांच्या डोळ्यामध्ये एक पण अश्रू बघू शकत नाही. याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. आणि मित्रांनो, चौथी चुकी म्हणजे सर्वात महत्त्वाची, येडेश्वरीची माळ परडी कुठंही फेकून द्यायची नाही. ती येडामायनं आपल्याला पोट भरण्यासाठी दिलेली आहे. याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. आणि जर मित्रांनो, मी काही चुकीचं बोललो असलो तर येडामाय भक्त म्हणून मला माफ करा आणि या येडेश्वरीच्या यात्रेमध्ये नक्की या आणि या आईच्या यात्रेचा आनंद घ्या. जय येडामाय.